मित्रांनो, सप्रेम जय भीम. आता आपण पाहूया देव म्हणजे कोण. धर्माच्या प्रांतात शिरले की धर्माचे प्रमाण ग्रंथ, स्मृती व त्यांचे प्रणेते ऋषी मुनी यांच्याविषयीच्या अवास्तव आदराने धार्मिक प्रश्नाभोवती एक प्रकारचे गूढ तेजोवलय उत्पन्न होते व त्याच्या प्रकाशाने दिपल्याने स्थिर दृष्टीने त्याच्याकडे पाहणे अशक्य होऊन जाते. चिकित्सा व शास्त्रीय दृष्टीवरील हे पटल नाहीसे करण्याच्या हेतूने ग्रंथकाराने इंद्र व मन्वंतरकालीन शास्त्र प्रणेते सप्तर्षी हे कोण याचा खुलासा केला आहे. देव म्हणजे नेमका कोण. देव म्हणजे इंद्र अशी समज, सुगम आणि सरळ व्याख्या किंवा समज प्राचीन काळात रूढ झाली. आर्यभूमीतील अत्यंत बलवान, सार्वभौम आणि चक्रवर्ती मानला गेलेला राजा इंद्र हा शब्द इंद्र म्हणजे बलवान असणे या धातूवरून निघाला आहे. यावरून असे सिद्ध होते की अत्यंत बलवान अर्थात सार्वभौम राजा हाच इंद्र होय व यालाच येथे देव म्हटले आहे. वायू पुराणात तर ब्रह्मदेव सप्तर्षीची नेमणूक करी असे स्पष्ट म्हटले आहे. ब्रह्मदेव हा आर्याचा अधिपती होता. सार्वभौम राजा सप्तर्षीची नेमणूक करायचा व ते 14 लक्षण धर्म निर्माण करीत.